संच पहिला. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक स्पष्ट करायचे. ओके, आता या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो. पहिलं कॉमन होतं आहे प्रस्तावना. प्रस्तावनामध्ये लोकसंख्या वितरण हे असमान असते. तसेच लोकसंख्या वितरणावर विविध प्राकृतिक घटक तसेच मानवी घटक परिणाम करतात. हे घटक पृथ्वीवर समान प्रमाणात वितरित झाले नसतात, त्यामुळे लोकसंख्या वितरण हे असमान असते. ओके, तर लोकसंख्या वितरणावर प्राकृतिक घटक परिणाम करणारे प्राकृतिक घटक पुढीलप्रमाणे सविस्तर. एक, भूरूपे किंवा भूस्वरूप किंवा भूरचना. नंतर आहे पाण्याची उपलब्धता, मृदा, हवामान, प्रदेशाचे सापेक्ष स्थान, प्रदेशाची सुगमता. त्यामध्ये तुम्ही 4-5 ओळी लिहायच्या. म्हणजे की बघा, प्रदेशाची सुगमता म्हणजे जर एखाद्या प्रदेशात ये जा सुलभ असेल तर अशा प्रदेशात लोकसंख्या एकटवलेली दिसते. जर एखाद्या प्रदेशात ये जा करणे कठीण असेल तर तिथे लोकसंख्या कमी असते. तर मासेमारीवर परिणाम करणारे मानवी घटक उदाहरणार्थ स्पष्ट करा किंवा उदाहरणासहित स्पष्ट करा. ओके, प्रश्नाचं उत्तर लिहिताना ते पहिला मुद्दा कॉमन राहणार आहे, प्रस्तावना. ओके, कोणताही प्रश्न घ्या, पहिला मुद्दा कॉमन आहे प्रस्तावना. ओके, इथे लिहितो प्रस्तावना. ओके, प्रस्तावनेमध्ये काय तर मासेमारी हा एक प्राथमिक व्यवसाय आहे. जे व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात अशा व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. प्राथमिक व्यवसायावर विविध मानवी तसेच प्राकृतिक घटक परिणाम करतात. ते पुढीलप्रमाणे सविस्तर किंवा विस्ताराने म्हणायचं की शीतगृहे. मग यामध्ये बघा, मासे हा नाशवंत पदार्थ आहे. मग उच्च क्षमते प्रदेशात तो सहज साठवता येतो, कारण तो काय बर्फाच्छादित आहे. मात्र उष्णकटिबंधात त्यासाठी शीतगृहांची निर्मिती लागते. तसेच शीतगृह आवश्यक आहे. नंतर लिहू शकता की भांडवल किंवा त्याला आपण पैसा म्हणतो. तर भांडवल कशाचं आहे बघा, कोणताही व्यवसाय करायचा असेल त्यासाठी भांडवल आवश्यक असते. मग आता ज्या देशाची अर्थव्यवस्था ही विकसित आहे तिथे जास्त पैसा पुरवला जातो, आणि ज्या देशाची अर्थव्यवस्था कमी विकसित आहे तिथे कमी पैसा त्या व्यवसायासाठी दिला जातो. तर तंत्रज्ञान. आता तंत्रज्ञानाच्या वापराने काय झालं की मासेमारीसाठी आवश्यक असणारे जे हवामान आहे ते किंवा तिथे तंत्रज्ञानाचा वापर झाल्याने काय आलं आहे, मासेमारी व्यवसाय वाढला आहे. म्हणजे तंत्रज्ञानाने आवश्यक ते हवामान ते काय करता येतं, तयार करता येतं. ओके, नंतर तुम्ही लिहू शकता पारंपरिक कौशल्य जी आहेत तिथे तुम्ही लिहू शकता. ओके, उदाहरणासहित ते स्पष्ट करू शकता. हा, इथे बाजारपेठा पण येऊ शकतात. मासेमारीवर परिणाम करणारा मानवी घटक कोणता आहे तर आपलं बाजारपेठ आहे. कारण का तर नाशवंत पदार्थ आहे, त्यामुळे त्याची लवकरात लवकर विक्री करणं गरजेचे असते. ओके, त्यामुळे तो सुद्धा एक घटक परिणाम करतो. आता बघा, संच दुसरा, स्थलांतराची कारणे स्पष्ट करा. तर प्रस्तावनेमध्ये काय लिहायचे की स्थलांतराविषयी थोडक्यात माहिती लिहायची की स्थलांतर का होतं, का केले जाते, ते कसे असते, दीर्घकाळासाठी म्हणजे ते दीर्घकाळासाठी असते, अल्पकालासाठी असते, ते सुद्धा तिथे लिहायचे. नंतर स्थलांतराची व्याख्या लिहायची. प्रस्तावनेमध्ये स्थलांतर का केले जाते ते लिहायचं. ओके, नंतर ते झाले की प्रस्तावना संपली की एक मुद्दा घालायचा, स्थलांतर व्याख्या. नंतर स्थलांतराची कारणे. त्यात प्राकृतिक कारणे आहेत, आर्थिक कारणे आहेत, सामाजिक कारणे आहेत. प्राकृतिक कारणामध्ये काय येणार आहे, भूकंप येणार आहे, म्हणजे ज्वालामुखी, पूर, भूकंप म्हणजे जे नैसर्गिक आपत्ती आहे ते तिथे येणार आहे. ओके, आर्थिक कारणामध्ये रोजगाराच्या संधी वगैरे ते तिथे तुम्ही लिहायचे आहे. ओके, सामाजिक कारणामध्ये शैक्षणिक संबंधित तसेच धार्मिक दंगे वगैरे ते तिथे
लिहायचं आहे. ओके. आणि नंतर मग समारोप करायचा आहे. नंतर आहे सखोल उदरनिर्वाहक शेती. ओके. सखोल उदरनिर्वाहक शेती म्हणजे शेतीचे प्रकार किती ते तिथे लिहायचं. शेती हा शब्द कशापासून तयार झाला आहे ते तिथे लिहायचं. आणि मग प्रस्तावना संपली की मग याच्यात काय लिहायचं, कॉमन मुद्दे काय आहेत, प्रस्तावना, व्याख्या, मुख्य उत्तर, समारोप. ओके. मग इथे व्याख्या लिहून झाली की या शेतीबद्दल त्याची वैशिष्ट्ये लिहायची. या शेतीबद्दल जी काही वैशिष्ट्ये आहेत ती लिहायची. शेतीचा आकार लहान, त्याचे प्रदेश कोणते आहेत, पिकं कोणती घेतली जातात. ओके. ती लिहायची. पुढे मासेमारीवर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. आता प्राकृतिक घटक लिहायचे. तेच मगाशी प्रस्तावना इथे येणार. कॉमन मुद्दे आहेत, प्रस्तावना, व्याख्या, समारोप कॉमन मुद्दे आहेत. ओके. प्रस्तावनेमध्ये मासेमारी हा प्राथमिक व्यवसाय आहे. तो निसर्गावर अवलंबून आहे. ओके. मासेमारीवर प्राकृतिक घटक तसेच मानवी घटक परिणाम करतात. तर प्राकृतिक घटक पुढील प्रमाणे सविस्तर. मग त्याच्यात दंतूर किनारा आहे. म्हणजे दंतूर किनारा म्हणजे नागमोडी आकाराचा किनारा. ओके. ते तिथे येणार. नंतर आहे जंगलांची उपलब्धता. ओके. मग जंगलाची उपलब्धता काय आहे तर किनारपट्टीपासून वनप्रदेश जवळ असल्यास जहाज बांधणी काय आहे, ती जहाज बांधणीसाठी लाकूड सहज प्राप्त होते, त्यामुळे तो मासेमारीवर परिणाम करतो. ओके. नंतर तुम्ही लिहू शकता भूखंड मंच. भूखंड मंच का उपयोगी आहे ते तिथे तुम्ही आपल्या भाषेत लिहू शकता. ओके. मी काही स्वतःच्या हाताने नोट्स काढलेत, त्या नोट्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. ठीक आहे. नंतर आहे तर अजून एक घटक परिणाम करतो तो म्हणजे प्लवंग. प्लवंग का तर माशांचे हे प्लवंग खाद्य आहे आणि त्याच्या शोधात मासे काय येतात, भूखंड मंचावर एकत्र येतात. ओके. मग तिथे काय होणार आहे, मासेमारीचा विकास होणार आहे. म्हणजे भूखंड मंचावर हा मासेमारीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. ओके. आता एक प्राथमिक आर्थिक व्यवसायांची वैशिष्ट्ये विस्ताराने लिहा. यामध्ये कॉमन मुद्दा आहे. पहिलं म्हणजे प्रस्तावना, व्याख्या आणि समारोप. तर प्राथमिक व्यवसाय मानव का करत असेल ते तिथे लिहायचं आहे. ओके. प्राथमिक व्यवसाय मानव का करतो, व्यवसाय कशाला म्हणतात ते लिहायचं. तेव्हा मानव कोणते व्यवसाय करतो, त्या व्यवसायांचे प्रकार आणि मग प्राथमिक आर्थिक व्यवसायांची व्याख्या आणि मग त्यांची वैशिष्ट्ये. म्हणजे प्रस्तावना झाली की एक आकडा टाकायचा. ओके. नंतर प्राथमिक आर्थिक व्यवसाय अर्थ लिहून त्याची काय जी व्याख्या आहे ती लिहायची. नंतर दुसरा आकडा टाकायचा, त्याची वैशिष्ट्ये असं लिहून उत्तर लेखनास सुरुवात करायची. ओके. नंतर आहे संच चौथा किंवा संच 4, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक. जी प्रस्तावना सांगितली तीच येणार की लोकसंख्या वितरण असमान आहे, कारण लोकसंख्या वितरणावर विविध प्राकृतिक घटक तसेच मानवी घटक परिणाम करतात. एखादा प्रदेश हा काय असेल, भौगोलिकदृष्ट्या वेगळा असतो. म्हणजे प्रदेशामध्ये विविधता आढळते कारण ते घटक पृथ्वीवर समान प्रमाणात वितरित झालेले नसतात. ओके. मग ते झालं की मग सुरुवात करायची की लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक. यामध्ये तुम्ही फ्लो चार्टसुद्धा काढू शकता. ओके. इथे तक्ता करायचा, नंतर इथे लिहायचं लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक. ओके. मग ते झालं की इथे तुम्ही दाखवू शकता हे घटक इकडे बाण करायचा, इकडे ॲरो करायचा, इकडे ॲरो करायचा. ओके. मला याचं काय आहे, शेती. ओके. खाणकाम. ओके. नंतर वाहतूक, दळणवळणाच्या सोयी वगैरे, त्या वाहतूक दळणवळणाच्या सोयी त्या तिथे लिहायची आहे. ओके. बघा शेतीमध्ये तुम्ही काय लिहू शकता, शेती व्यवसाय का करतो माणूस ते तिथे तुम्ही लिहू शकता. ओके. तर तिथे तुम्ही अजून एक मुद्दा ॲड करू शकता, शेती. मग तिथे लोकसंख्या कशी असेल, ज्या प्रदेशात शेती केली जाते त्या प्रदेशात लोकसंख्या कशी असणार आहे
तिथे तुम्ही लिहू शकता. ओके. मानवी घटक म्हणजे आर्थिक घटक येत नाही. नंतर तिथे वाहतूक लिहायचं. वाहतूक कसा परिणाम करते बघा. ज्या प्रदेशात वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध आहेत त्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते. कारण का तर वाहतुकीमुळे एखाद्या प्रदेशात ये जा करणे सुलभ होते आणि तो प्रदेश जास्त विकसित असतो. जर उदाहरणार्थ लिहायचं पुणे, आंबेगाव. नंतर तुम्ही लिहू शकता ज्या प्रदेशात वाहतूक व्यवस्था नाही तो प्रदेश कसा असणार आहे. तो प्रदेश अविकसित असणार आहे. कारण तिथे जाण्या येण्यास काय लागणार आहे, वेळ लागणार आहे आणि तो प्रदेश अविकसित असणार आहे. तिथे लोकसंख्या कमी असणार, एकटोलेली नसणार, कमी असणार. ओके. पुढे बघा स्थलांतराचे विविध प्रकार. स्थलांतराचे विविध प्रकार. तर स्थलांतर मगाशी सांगितलं त्याचं ना प्रस्तावना. स्थलांतर का केले जाते ओके ते देणं आणि मग स्थलांतराची व्याख्या आणि मग त्याचे जे प्रकार आहे की कमी अंतराचे किंवा अंतर्गत, दीर्घ कालावधीचे की बाह्य स्थलांतर ते तिथे येणार. ओके. मग अल्पकालीन स्थलांतर, दीर्घकालीन स्थलांतर, स्वइच्छेने केलेले स्थलांतर, अनिच्छेने केलेले स्थलांतर. हे दीर्घकालीन स्थलांतराचे ते प्रकार आहेत. स्वइच्छेने केलेले स्थलांतर, अनिच्छेने केलेले स्थलांतर. ओके. यामध्ये तुम्ही काय करू शकता एक आयडिया सांगतो तुम्हाला. उत्तर अधिक आकर्षक करण्यासाठी एक तुम्हाला आयडिया देतो. ओके. समजा काय करायचं, इथे डायग्राम काढायची, एक आकृती काढायची किंवा फ्लो चार्ट काढायचा किंवा तक्ता काढायचा. ओके. जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते. ओके. इथे लिहायचं स्थलांतराचे प्रकार. ओके. मग ते कोणते आहे इथे लिहायचा 1, इथे 2, इथे 3 आणि मग 30. स्थलांतराचे 2 प्रकार आहेत, एक कमी अंतराचे आणि एक दीर्घ कालावधीचे. मग त्याचे 2 प्रकार पडतात. ओके. मग ते इथे लिहायचं सांगतो. ओके. ओके. मग ते कोणता प्रकार आहे का, कमी अंतराचे. ओके. नंतर आहे दीर्घ कालावधीचे. ओके. आणि त्याचे उपप्रकार आहेत हा दीर्घ कालावधीचे, मग अल्पकालीन आणि दीर्घकालीन. ओके. ते इथे लिहायचं. मग नंतर आता मग त्याचे अजून प्रकार पडतात, एक स्वइच्छेने आणि एक अनिच्छेने. ते तिथे लिहायचं. ओके. अशा प्रकारे तुम्ही उत्तर अधिक आकर्षक करू शकता. नंतर आहे चतुर्थक व्यवसायांची वैशिष्ट्ये विस्ताराने लिहा. तेच येणार आहे की जसं प्राथमिक व्यवसायांची वैशिष्ट्ये लिहिली की अन्नाची मूळ गरज भागवत त्यातनं. ओके. पण मग त्याची उदाहरणं दिली आपण. तेच तिथे काय येणार आहे, प्रस्तावना. नंतर प्रस्तावना झालं की एक आकडा टाकायचा. चतुर्थक व्यवसाय अर्थ, त्याचे अर्थ. नंतर दुसरा मुद्दा त्याची वैशिष्ट्ये. ओके. कोणत्याही देशात वाहतुकीचे महत्त्व किंवा भूमिका काय आहे किंवा ते भूमिका स्पष्ट करा. बघा प्रस्तावना लिहायची. त्या प्रस्तावना काय लिहायचं ते थोडं तुम्हाला सांगतो. आणि ते वाहतुकीचे महत्त्व तुम्ही मार्गाने, म्हणजे मार्ग आहेत वाहतुकीचे, त्या मार्गाने तुम्ही ते स्पष्ट करू शकता. ओके. त्यामध्ये तुम्ही मानवाच्या आजपर्यंतच्या इतिहासात वाहतूक व्यवस्थेच्या विकासाने अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तर सध्याच्या जगात देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास होणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व किंवा भूमिका पुढील प्रमाणे. मग तुम्ही ते मार्ग आहेत त्यानुसार ती स्पष्ट करू शकता. किंवा वस्तूंची उपलब्धता किंवा मालाची ये जा करणे, म्हणजे एखादा माल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे, म्हणजे त्या मालाची आयात निर्यात करणे सहज शक्य. उद्योगाची स्थान निश्चिती करता येते. ओके. तसेच आर्थिक विकास होतो, प्रादेशिक विकास किंवा आर्थिक विकास तुम्ही तिथे लिहू शकता. परत आपत्ती
निवारणात त्याचे महत्त्व आहे. ओके, तुम्ही मार्ग लिहू शकता, जसे की आहेत रस्ते मार्ग, लोह मार्ग. ओके, लोह मार्ग. लोह मार्ग, नंतर जल मार्ग. ओके, ते जसे तुम्ही ते मार्ग लिहून तरी स्पष्ट करू शकता, नाहीतर काय तो प्रादेशिक विकास. ते मार्ग नाही लिहिले तरी हे जरी लिहिलं तरी ठीक आहे. प्रादेशिक विकास होतो, लोकसंख्ये त्या प्रदेशाचा पर्यटन विकास होतो, त्या प्रदेशात पर्यटन विकास होतो, ते तुम्ही तिथे लिहू शकता. ओके, तसेच उपलब्ध वस्तूंची आयात निर्यात होते, म्हणजे काय होतं, उद्योगांचा विकास होतो तिथे किंवा व्यापाराचा विकास होतो तिथे. ओके, तिथे तुम्ही लिहू शकता. आता संच 6, मानव करत असलेल्या प्राथमिक आर्थिक क्रियांचा थोडक्यात आढावा घ्या किंवा मानवाचे कोणते प्राथमिक व्यवसाय आहेत ते सविस्तर लिहा. यामध्ये सुद्धा कॉमन मुद्दा प्रस्तावनामध्ये व्यवसाय म्हणजे काय, ते प्राथमिक व्यवसायाची उदाहरणे. हो, नंतर ते झालं की एक मुद्दा टाकायचा. ओके, एक मुद्दा आणि ह्याची व्याख्या, त्या संकल्पनेची. तर इथे काय प्राथमिक व्यवसाय, मग त्याची व्याख्या काय ते लिहायचं. नंतर बरोबर दुसरा मुद्दा टाकायचा. ओके, दुसरा मुद्दा टाकून झाला की तिथे लिहायचं मानव करत असलेले प्राथमिक व्यवसाय पुढीलप्रमाणे. व्यवसाय पुढीलप्रमाणे. ओके, ते लिहून झालं की मग उत्तर लिहायला सुरुवात करायची. बा शिकार करतो, शिकार का करायचा, तर त्यातनं अन्नाची गरज काय होती, पूर्ण होत होती शिकाराची. ओके, आपल्या चरितार्थ चालवण्यासाठी तो शिकार करायचा. ओके, म्हणजे त्यातूनच तो उदरनिर्वाह करत होता, उपजीविकेसाठी किंवा उदरनिर्वाहासाठी तो शिकार करायचा. पाठांतराची गरज नाही. ओके, तुम्ही ती संकल्पना समजून घेतलीत आणि स्वभाषेत स्पष्ट केली तरी चालते. ओके, मी माझ्या हाताने काही वैयक्तिक नोट्स काढल्यात, म्हणजे यूट्यूब चॅनलवरच ते अपलोड करणार आहे मी. ओके, तर त्यात तुम्हाला मी देतो नोट्स. ओके, मग नंतर शिकार झाले की त्याच्याबद्दल 5-6 वाक्य लिहायची. मग दुसरा व्यवसाय कोणता आहे, तर वन उद्योग. मग तो का करत होता तो उद्योग ते लिहायचं. नंतर काय, मासेमारी. मग मासेमारी का करत होता, तर वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यासाठी तो व्यवसाय महत्त्वपूर्ण आहे मासेमारी, त्यामुळे तो मासेमारी व्यवसाय हा केला जातो. मग मासेमारी कोणते घटक परिणाम पाडतात ते तिथे तुम्ही लिहायचे. नंतर आहे पशुपालन का करत होता, खाणकाम व्यवसाय का करत होता, तर औद्योगिक विकासासाठी तो करत होता. मग तो कुठे केला जातो खाणकाम व्यवसाय, तर तिथे थोडक्यात तुम्ही तिथे लिहायचे. नंतर शेती का करत होता. ओके, त्यातनं काय होत होते, म्हणजे त्याची अन्नधान्याची गरज भागत होती वगैरे, ते तिथे तुम्ही लिहायचे. ओके, नंतर आहे भूगोलाचे स्वरूप सविस्तर लिहा. यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे. प्रस्तावना लिहून झाल्यावर भूगोल म्हणजे काय ते लिहायचं आणि मग भूगोलाचे स्वरूप स्पष्ट करायचे. नंतर हे प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक विस्ताराने लिहा. ओके, आता बघा प्रादेशिक विकास, मग थोडक्यात त्याच्याबद्दल 4-5 वाक्य प्रस्तावनेमध्ये लिहायची की प्रादेशिक विकास हा कशावर अवलंबून असतो, तर प्राकृतिक रचना. ओके, प्राकृतिक रचना यावर अवलंबून असतो. ओके, ते लिहून झाल्यानंतर 4-5 ओळीत प्रस्तावना द्यायची की प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो आणि प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत ते लिहायचे. आणि मग प्रस्तावना की एक आकार टाकायचा, त्याची व्याख्या लिहायची. ओके, मग प्रादेशिक विकास अर्थ. ओके, ते लिहून झाल्यानंतर त्यावर परिणाम करणारे घटक. ओके,
घटक काय परिणाम करतात ते घटक. ओके. मग काय लिहायचं की भूरचना. ओके. पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या कमी असते कारण का तो तीव्र उताराच्या बर्फाच्या तिथे असतो. तिथे शेती करण्यायोग्य जमीन नसते. ओके. म्हणून त्या प्रदेशाचा प्रादेशिक विकास कमी होणार आहे. ओके. नंतर मैदानी प्रदेशात लोकसंख्या जास्त असते, तिथे व्यवसाय केले जातात, वाहतुकीचा विकास असतो, त्यामुळे तो प्रदेश विकसित असणार आहे, त्याचा प्रादेशिक विकास झालेला असणार आहे. मग पठारी प्रदेशाचं सुद्धा तसंच आहे. नंतर लोकसंख्येचा काय परिणाम होतो, मग कार्यशील लोकसंख्या. मग एखाद्या प्रदेशात जर का कार्यशील लोकसंख्या असेल तर तो प्रदेश विकसित असणार आहे, कारण तिथे काय होणार आहे, मनुष्यबळाची उपलब्धता असणार आहे. ओके. त्यामुळे तो प्रदेश विकसित असणार आहे. नंतर तुम्ही लिहू शकता भूमी उपयोजन सुद्धा त्याच्यावर परिणाम करतो. नंतर आहे व्यवसाय. व्यवसायसुद्धा तो प्रदेश विकसित आहे की अविकसित आहे ते ठरवले जाते. बघा, जो देश विकसित आहे तिथे चतुर्थ किंवा तृतीय क्रिया केल्या जातात आणि जो प्रदेश ज्या देशाची अर्थव्यवस्था अजूनही विकसनशील आहे किंवा अविकसित आहे तिथे शेती व्यवसाय केला जातो. ओके. मग असे हे घटक काय करतात, त्या प्रादेशिक विकासावर परिणाम करतात. ओके. मग प्रादेशिक संतुलन कमी करण्याची धोरणे हा पुढचा प्रश्न आहे. मग तिथे पहिली प्रस्तावनाच येणार. नंतर प्रादेशिक विकास म्हणजे काय आणि प्रादेशिक असंतुलन म्हणजे काय ते लिहून प्रादेशिक असंतुलन कमी करण्यात जी भारतात जी धोरणं राबवली आहेत, जसे की तो पहिला प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी काय केलं, तो एखादा प्रदेश शोधला जातो, तो अविकसित का आहे तो शोधला जातो. ओके. ओके. तो अविकसित का आहे ते शोधला जातो. नंतर निष्कर्षानुसार प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी निधी किंवा अनुदान मंजूर केले जातात. मग तिथे तुम्ही उदाहरणं देऊ शकता की ज्या विभागांमध्ये तातडीने गुंतवणुकीची आवश्यकता आहे असे विभाग ते ठरवले जातात. मग ते उदाहरणं देऊ शकता तिथे. ओके. नंतर ते प्रदेश देऊ प्रदेशांची उदाहरणं तिथे देऊ शकता की पर्वतीय प्रदेश, दुष्काळी प्रदेश, नैसर्गिक आपत्तीग्रस्त प्रदेश वगैरे. नंतर सार्वजनिक आणि पायाभूत सेवा सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने उपक्रम कोणते राबवले जातात ते बघा. मग पहिला मुद्दा प्रस्तावना, नंतर एक पॉईंट टाकून व्याख्या प्रादेशिक विकास म्हणजे काय, नंतर प्रादेशिक असंतुलन म्हणजे काय त्याची व्याख्या, आणि नंतर मग कमी करण्याचे धोरण. ओके. पुढे जेवढे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, पुढील व्हिडिओ जेवढे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, जसे की सूचनेनुसार कृती पूर्ण करा, मग त्यात चुकी बरोबर आहे, योग्य क्रम लावा, चढता क्रम उतरता क्रम त्यात आलं, नंतर अचूक गट ओळखा, चुकीचा गट ओळखा, ते सर्व प्रश्न या 2-3 दिवसामध्ये अपलोड केले जातील. ओके.